नमस्कार. जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त मिरचीचे भजे करून दाखवणार आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी 2 वाट्या बेसन पीठ भजे करण्यासाठी घेतलेलं आहे. ते पीठ अगदी बारीक घेतलेलं आहे, जास्त मोठं नाही, काही नाही, बारीक पीठ घ्यायचं भजे करण्यासाठी. आता ह्या पिठामध्ये आपण तिखट मीठ टाकून कालवून घेऊ. आता अर्धा चमचा हळद टाकू, अर्धा चमचा तिखट टाकून घेऊ, 1 चमचा जिरेपूड टाकू, आपण अर्धा चमचा ओवा टाकून घेऊ, 1 चमचा आता आपण मीठ टाकून घेऊ, 1 चिमट हिंग टाकून घेऊ, 1 चिमट सोडा टाकून घेऊ. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण ह्या पिठामध्ये थोडं पाणी टाकून कालवून घेऊ. अशा पद्धतीने हे पीठ कालवायचं, फार पातळ पण नाही कालवायचं. आता मी एका गॅसवर कढई ठेवलेली गरम करायला. आता आपण याच्यात तेल टाकून घेऊ. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण भजे सोडून घेऊ. भजे असे दोन्ही बाजूने तळायचे, खालून वरून, म्हणजे कच्चे राहणार नाही. असं दोन्ही बाजूने हे करायचं. नेहमी कांद्याचे भजे खाण्यापेक्षा मिरचीचे भजे पाऊस आला की खायला गरम गरम खूप छान लागतात. आपल्याला नेहमी पोळी भाकरी खाऊन कंटाळा आला असला तर आपल्याला संध्याकाळी खिचडी भजे खायला छान लागतात मिरचीचे. गॅस बारीक करून असं दोन्ही बाजूने हलवत राहायचं सारखं, म्हणजे भजे छान तळले जातात, मध्ये कच्चं ते राहत नाही. ते आपले छान तळलेत. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मी राहिलेले सगळे भजे तळून घेते. आपले भजे आता खायला तयार झाले मिरचीचे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत धन्यवाद.